नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। दिल्ली आंदोलनाचे पडसाद बेळगावात, भाजपचे काँग्रेस विरोधात आंदोलन, राजकीय वातावरण तापले। SIR मोहिमेत बेळगावची राज्यात आघाडी, 80.1% फॉर्म संकलन पूर्ण। नीट आंदोलनाला विराम, 26 दिवसांनंतर सोनम वांगचूक यांचे उपोषण समाप्त, विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत सरकारचे आश्वासन। गणेशोत्सव तयारीला वेग द्या, महामंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, विभागांमध्ये समन्वय साधण्याचे आवाहन। नंबर प्लेट नियमभंगावर कारवाई, बेळगाव वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम, 105 दुचाकींची तपासणी। लॉरी चिखलात अडकली, दांडेली हल्याळ मार्गावर 2 तास वाहतूक ठप्प, क्रेनच्या मदतीने वाहतूक सुरळीत। CJP प्रवक्त्यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक, 2 मागण्या मान्य झाल्याचा दावा, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर निर्णयाची प्रतीक्षा। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आता बेळगावच्या राजकारणातही उमटले आहेत। काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजपने रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर दिलं असून आरोप प्रत्यारोपांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापलंय। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही राजकीय हालचालींना वेग आलाय। आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिल्यानंतर शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने कित्तूर राणी चन्नम्मा चौकात निदर्शने करत प्रत्युत्तर दिले। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। तसेच दिल्लीतील आंदोलनाचा निषेध करत या आंदोलनामागे देशविरोधी शक्ती सक्रिय असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला। त्यानंतर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात कर्नाटक भाजपचे उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगिमठ, मुरुगेंद्र गौडा पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय जाधव, माजी आमदार संजय पाटील, आमदार विठ्ठल हलगेकर, युवा नेते पंडित ओगले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काँग्रेस आणि भाजपच्या सलग आंदोलनांमुळे बेळगावातील राजकीय वातावरण अधिक तापलं असून आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। SIR मोहिमेत बेळगाव जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे। मतदार यादी पुनरावलोकनाच्या या मोहिमेत जिल्ह्याची प्रगती राज्यात आघाडीवर असून प्रशासनाकडून पुढील पडताळणी प्रक्रिया सुरू आहे। विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन म्हणजेच SIR मोहिमेत बेळगाव जिल्ह्याने 80.1% फॉर्म संकलन पूर्ण केलं आहे। राज्याच्या सरासरीपेक्षा सुमारे 10% अधिक प्रगती झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली। जिल्ह्यातील 41,07,000 मतदारांपैकी गेल्या 25 दिवसात 33,10,000 फॉर्म प्रशासनाकडे प्राप्त झाले असून सर्व फॉर्मचे डिजिटलायझेशन पूर्ण करण्यात आले आहे। सध्या BLO मार्फत या फॉर्मची ऑनलाईन पडताळणी सुरू आहे। प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात 2,42,566 मतदार अनकलेक्टेबल श्रेणीमध्ये आहेत। यामध्ये 98,089 मृत, 1,06,539 कायमस्वरूपी स्थलांतरित, 4,021 पत्ता न लागलेले आणि 595 इतर कारणांमुळे वर्गीकृत मतदारांचा समावेश आहे। तसेच 33,322 मतदारांची इतरत्र आधीच नोंदणी झाल्याचे आढळून आले आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर विराम मिळालाय। जंतर मंतरवरील उपोषण मागे घेत सोनम वांगचूक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सरकारकडून आश्वासन मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले। आंदोलनात सहभागी झालेले सोनम वांगचूक यांनी 26व्या दिवशी उपोषण सोडले। गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते ज्यूस घेत त्यांनी उपोषण समाप्त केले। वांगचूक यांनी सांगितले की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून कोणतेही आश्वासन मिळाले नसले तरी या विषयावर संसदेत चर्चा होणार आहे।
तसेच आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत आणि नीट प्रकरणात आपले जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान उपोषण मागे घेण्याच्या निर्णयावर होत असलेल्या टीकेवरही वांगचूक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये प्रशासनाच्या तयारीला वेग देण्याची मागणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सुरक्षित आणि शिस्तबद्ध उत्सवासाठी विविध सूचना केल्यात. आगामी सार्वजनिक गणेशोत्सव शांततापूर्ण आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांचा समन्वय साधून पूर्वतयारी तातडीने सुरू करावी अशी मागणी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाने केली आहे. महामंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन वाहतूक, पोलीस बंदोबस्त, स्वच्छता, आरोग्य, वीज पुरवठा आणि आपत्कालीन यंत्रणांच्या नियोजनाबाबत निवेदन सादर केले. उत्सवाच्या तयारीसाठी संयुक्त बैठक घेऊन सामाजिक उपक्रम राबवण्याची सूचनाही महामंडळाने केली. यावेळी अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नंबर प्लेट नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात बेळगाव शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. विशेष मोहिमेद्वारे अनेक दुचाकींची तपासणी करण्यात आली असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. बेळगाव शहर वाहतूक पोलिसांनी नंबर प्लेट नसलेल्या, क्रमांक लपवलेल्या तसेच चुकीचा नोंदणी क्रमांक दर्शवणाऱ्या दुचाकींविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 105 दुचाकींची तपासणी करण्यात आली. वाहनांची कागदपत्रे तपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहन चालकांना पुढील आणि मागील बाजूस अधिकृत नोंदणी क्रमांक स्पष्टपणे दर्शवण्याच्या सूचना देऊनच वाहने सोडण्यात आली. मोटार वाहन कायद्यानुसार दोषपूर्ण किंवा नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले. नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करून वाहनांवर योग्य नोंदणी क्रमांक लावावा असं आवाहन बेळगाव शहर वाहतूक पोलिसांनी केलंय. दांडेली हल्याळा महामार्गावर लॉरी अडकल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. रस्त्याच्या मध्यभागी अडकलेल्या या वाहनामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असून पोलिसांच्या प्रयत्नानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली हल्याळा राज्य महामार्गावर आजगाव गावाजवळ शुक्रवारी सकाळी लाकडाचे ओंडके वाहून नेणारी लॉरी चिखलात अडकल्याने सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली. मंगळूरहून दांडेली येथील कागद कारखान्याकडे जाणारी ही लॉरी समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना रस्त्याच्या कडेला गेली. यावेळी एका बाजूची चाके चिखलात रुतल्याने लॉरी रस्त्याच्या मध्यभागी अडकली. या घटनेमुळे मार्गाच्या दोन्ही बाजूंना 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. नोकरदार, शाळेची वाहने आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच दांडेली ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने लॉरी हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. विशेष मतदार यादी पुनरावलोकन अर्थात SIR प्रक्रियेसाठी मराठी अर्जाची मागणी होत असताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. स्वतंत्र मराठी SIR अर्ज उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने मूळ अर्ज इंग्रजी आणि कन्नड भाषेतच राहणार असून मराठी भाषिक मतदारांसाठी नमुना अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा मराठी नमुना अर्ज संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर यांच्याकडे देण्यात येणार असून त्यामध्ये मूळ अर्ज कसा भरायचा आणि कोणत्या रकान्यात कोणती माहिती नमूद करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठी भाषिक मतदारांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल असे प्रशासनाने सांगितले. BLOकडून नागरिकांना अर्ज भरण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाणार असून या प्रस्तावाला सर्व राजकीय पक्षांनी सहमती दर्शवल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा.
सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड 3ऱ्या रेल्वे गेट जवळ रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली टिळकवाडी बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. जोयडा गणेशगुडी परिसरातील नागरिक आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाचा असलेला जगलबेट कॅसल रॉक मार्ग असू गावाजवळ धोकादायक बनलाय. पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याखालील पाईप असलेला भाग कोसळून रस्ता खचला असून जड वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय. स्थानिक समाजसेवक मारुती पाटील यांनी कोसळलेल्या ठिकाणी झाडांच्या फांद्या लावून वाहनधारकांना सतर्क केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मोरे यांनी तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेड्स उभारण्यात येणार असल्याचे सांगत या ठिकाणी पुलाच्या बांधकामासाठी यापूर्वीच मंजुरीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र मंजुरी न मिळाल्याने कायमस्वरूपी काम सुरू करता आले नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान नागरिकांनी प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. उद्यमबाग पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत 2 अल्पवयीनांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 65,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त केल्या. बेळगावातील गुरुप्रसाद नगर, कावेरी नगर येथील रहिवासी नागराज आचारी यांची होंडा डिओ दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक महांतेश होसट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय यू.बी. कट्टीकर, पीएसआय प्रवीण बिरादार आणि तपास पथकाने कारवाई करत 2 अल्पवयीनांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी होंडा डिओसह KA 24S2395 क्रमांकाची आणखी एक दुचाकी जप्त केली. दोन्ही अल्पवयीनांविरुद्ध बाल न्याय कायद्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास उद्यमबाग पोलीस करत आहेत. या कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील पटेलनगर परिसरात बुधवारी रात्री 4 फूट लांबीचे मगरीचे पिल्लू रस्त्यावर आढळल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. रस्त्यावर मगर दिसताच स्थानिक नागरिकांनी तातडीने वनविभाग तसेच वन्यजीव तज्ज्ञ रजाक शहा यांना माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि रजाक शहा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मगरीच्या पिल्लाला सुरक्षितपणे पकडून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी योग्य वनक्षेत्रात सोडून दिले. शेजारील काळी नदीतून गटाराच्या मार्गाने हे मगरीचे पिल्लू रस्त्यावर आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा घटना घडल्यास घाबरून न जाता किंवा स्वतः मगर पकडण्याचा प्रयत्न न करता त्वरित वनविभागाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रंका यांनी केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांवर पुन्हा चर्चा केली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीनंतर CJP प्रवक्त्यांनी 2 मागण्या मान्य झाल्याची माहिती दिली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारकडे शनिवार दिनांक 25 जुलै रोजी दुपारी 2 वाजेपर्यंतचा वेळ मागितल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत आंदोलनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती CJPच्या वतीने देण्यात आली. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. बेळगाव शहरात विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी करून घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरण जाधव यांनी विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण व करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलंय. आंदोलनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल करून त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. परीक्षा पूर्ण झाल्या असून निकाल जाहीर झाले आहेत. तसेच लवकरच प्रवेश व समुपदेशन प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांनी या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असे जाधव म्हणाले. विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील तर त्या लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने मांडाव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय आंदोलनांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणाऱ्यांचा निषेध करत विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय प्रभावाला बळी न पडता शिक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि भविष्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन जाधव यांनी केले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपने शुक्रवारी विजयपूर शहरात निषेध रॅली काढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर राज्यपालांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी यांनी काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात गुंडाराज निर्माण झाल्याचा आरोप करत विरोधक आणि सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचं सांगितलं. माजी आमदार रमेश भुसनूर यांनी पोलीस यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला, तर विजूगौडा पाटील यांनी राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांचा वापर करून सरकारला कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी केली. या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस साबू माशाळ, मळूगौडा पाटील, इरणा राऊर, कासुगौडा बिरादार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. विजयपूर जिल्ह्यातील कारजोळ येथील कित्तूर आणि चन्नम्मा निवासी शाळेला विजयपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी भेट देऊन शैक्षणिक उपक्रम, वसतिगृह व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत भोजन करून अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी केली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भोजन व्यवस्थेवर नियमित लक्ष ठेवण्यासह स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मित्र बनून त्यांच्या कौशल्यांना वाव द्यावा आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. SIR प्रक्रियेत काही BLO मतदारांच्या घरी न जाता चुकीचे अहवाल सादर करत असल्याचा आरोप करत महानगरपालिका सदस्यांनी जिल्हाधिकारी के आनंद यांना निवेदन दिले. शिवरुद्र बागलकोट यांनी सांगितले की कामाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार आढळले नाहीत अशी कारणे दाखवून अहवाल दिले जात असून त्यामुळे पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती आहे. पुढील 15 दिवस BLOंना घर भेटी देऊन SIRचे काम करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली. भाजप शहर मंडळाचे माजी अध्यक्ष शंकर हुगार यांनी चुकीच्या माहितीद्वारे पात्र मतदारांना प्रक्रियेतून वगळू नये असे आवाहन करत सर्व प्रभागात हेल्प डेस्क सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी महापौर MS करडी, नगरसेवक राजशेखर मगीमठ, राहुल जाधव, राजशेखर कुर्यावर, जवाहर गोसावी, मल्लिकार्जुन गडगी, विठ्ठल होसपेटे, गिरीश पाटील आणि सिद्धू बेल्लद यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.